नमस्कार. युसेन न्यूजच्या यवतमाळ बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. बाभुळगावमध्ये मोबाईलसाठी आजीची हत्या, पोलिसांनी आरोपी नातीला केली अटक. नेर ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा, नागरिकांची मोठी अडचण. आणि नेर एपीएमसी निवडणुकीत शेतकरी सहकार आघाडीचा विजय, 17 पैकी 16 जागा जिंकल्या, एका ठिकाणी अपक्ष. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पैसे आणि मोबाईलसाठी चक्क नातवानं आपल्याच आजीचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 26 वर्षीय नातू महेश पोपटे याला अटक केली आहे. शिंदू भरत पोवते, वय वर्ष 85 असं वृद्ध महिलेचं नाव आहे. सदर महिला घरी मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मुलगा विश्वास भारत पोवते यांना मिळाली. यावरून त्यांनी घरी जाऊन पाहणी केली असता महिलेच्या तोंडातून रक्त येत होतं आणि जीभ सुद्धा बाहेर आली होती. संशयास्पद मृत्यू झाल्याची नोंद बाभुळगाव पोलिसांनी घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात हत्या झाल्याचं निदर्शनास येताच पोलिसांनी तपास सुरू केला. यात वृद्ध महिलेचा नातू महेश विश्वास पोवते यानं खून केल्याचं उघडकीस आलं. नातवानं पैसे आणि मोबाईलसाठी खून केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. गेल्या 1 महिन्यापासून नेर तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा आहे. या रुग्णालयातून तालुक्यातील 121 गावांना आरोग्य सुविधा मिळतात. औषधांचा तुटवडा असल्यानं ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. नेर तालुक्यात तब्बल 121 गावांना आरोग्य आणि सुविधा पुरवणारे स्थानिक शहरातील ग्रामीण रुग्णालय इथं गेल्या 1 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा आरोग्य विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे. नेर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षकांची आवश्यकता असून सद्यस्थितीत 30 खाटचे ग्रामीण रुग्णालय आहे. या ठिकाणी डॉक्टर तथा कर्मचाऱ्यांची परिपूर्ण भरती नाही. वैद्यकीय अधीक्षक हे महत्त्वाचं पद रिक्त आहे, तर एक वैद्यकीय अधिकारी कमी आहे. अधिपरिचारिकेची 7 पदे असूनही 3 परिचारिका रुग्णालयात आहे. रोज किमान 500 रुग्णांची ओपीडी होत आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगामुळे अनेक नागरिक आजारानं ग्रासले आहे. सध्या सुरू असलेल्या व्हायरल फीवरमुळे सर्दी, खोकला, ताप हे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहे. डेंग्यू सदृश्य आजारानं रुग्ण रुग्णालयात येत आहे. मात्र तरी सुद्धा रुग्णालयात खोकल्याचे औषध उपलब्ध नाही. सोबतच टीटीचे इंजेक्शन, कुत्र्यानं चावल्याचं इंजेक्शन तथा लहान बाळाच्या औषधाचा साठा देखील उपलब्ध नाही. नेर येथील ग्रामीण दवाखान्यामध्ये गेलो असता तिथं कोणतीच ना औषधी मिळत नाही, ना खोकल्याची औषधी मिळत नाही, ना थातूरमातूर चौकशी करून बरेचशा पेशंटला घरी परत यावं लागते. तरी कृपया शासनानं या औषधी गोळ्याचा पुरवठा करावा अशी ग्रामीण लोकांची विनंती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर एपीएमसी निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काँग्रेसची युती असलेल्या शेतकरी सहकार आघाडी पॅनलनं 12 जागांवर विजय मिळवला. पॅनलनं 12 पैकी 11 जागा जिंकल्या, तर 5 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. स्थानिक नेहरू महाविद्यालयात 26चे मतदान पार पडले. या निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काँग्रेस आयनं एकत्र येऊन अविरोध निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सोसायटी मतदान संघात अपक्ष उमेदवार मोहन भोयर यांनी आपला अर्ज कायम ठेवला आणि या आघाडीच्या एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. यावेळी विवेक घुईखेडकर, शरदप्पा झाडे, निलेश देशमुख, निवृत्ती पठाडे, अण्णा भोकरे, प्रवीण वाघ
वाघझाडे वैयक्तिक मतदारसंघातून शेतकरी सहकार आघाडीचे 6ही उमेदवार निवडून आले आहे, तर अपक्ष उमेदवार विष्णू तवकार पराजित झाले आहे. तर सोसायटी मतदारसंघात मनोहर देशमुख, गणेश भांगे, प्रवीण भुसे, राजू माहुरे, परसराम राठोड हे 5 पॅनलचे उमेदवार विजयी झाले. तर अपक्ष उमेदवार मोहन भोयर विजयी झाल्यानं संतोष साखरवाडे यांचा पराभव झाला आहे. यापूर्वी शेतकरी सहकार आघाडीचे 5 उमेदवार अमित ढोमने, प्रभाकर कापसीकर, ममता गुल्हाने, दीपाली खैरे, चंदन चौधरी अविरोध निवडून आले होते. या निवडणुकीत उबाठाचे बाबू पाटील जैन, स्नेहल भाकरे यांनी आपली निर्णायक भूमिका ठेवल्यानं या निवडणुकीत 17 ऐवजी 16 जागेवर पॅनल आणि एका अपक्षानं बाजी मारली. यवतमाळ जिल्ह्याच्या रायगाव तालुक्यातील अष्टोणा फाटा ते अष्टोणा मांगी दहेगाव दरम्यानच्या रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे इथले नागरिक आणि रुग्णांना उपचारासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. राळेगाव तालुक्यातील आष्टोणा फाटा ते आष्टोणा मंगी देहेगाव या मार्गाचं काम गेल्या 1-1.5 वर्षांपासून सुरू आहे. मात्र या मार्गाचं काम हे अत्यंत कासव गतीनं सुरू असल्यामुळं या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गेल्या पावसाळ्यात याच मार्गावर माती मिश्रित मुरुम टाकला होता. मात्र पावसाळा आल्यामुळं त्या माती मिश्रित मुरुमामुळं इथं अनेकदा अपघात झाले आहे. मात्र या मार्गावर आता टाकलेली गिट्टी देखील निघाल्यानं पायी चालणाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय. या मार्गाचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाचा परिणाम सोयाबीनच्या दरांवर होत आहे. पिकाचे भाव 200 ते 300 रुपयांनी घसरून 4,600 ते 4,900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर घसरलेल्या भावाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला. सुरुवातीला विलंबानं दाखल झालेल्या पावसानं जुलै-ऑगस्ट महिन्यात मुसंडी मारली. मुसळधार पावसानं 100हून अधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. 3.5 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन पिकाला फटका बसला. तर यातून सावरत शेतकऱ्यांनी पिकांची देखभाल केली. मात्र सोयाबीनवर आलेल्या येलो मोझॅकसह मुळकूज आणि इतर आजारानं उत्पन्नावर विपरीत परिणाम दिसून आला. असे असताना शिल्लक राहिलेल्या सोयाबीनमधून लागवडीचा खर्च निघेल अशी आस शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या आठवड्यात रविवारी आणि सोमवारी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर विरझण पडलं. अवकाळी पावसाचा हवामान खात्यानं वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. शेवटी बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली होती. तर शेतकऱ्यांनी देखील बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणू नये असं आवाहन करण्यात आलं होतं. यावेळी सोयाबीनला 5,000 ते 5,300 रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र पावसानंतर अचानक सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. आता सोयाबीनचा दर्जा पाहून दर आकारणी केल्या जात आहे. यात प्रामुख्यानं 4,600 ते 4,900 रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना 200 ते 300 रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. आता वातावरणात बदल झाला नाही तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता आहे. दिग्रस शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दिग्रस शहरातील रामनगरात 2 अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. भारती विशाल उखाडे, वय वर्ष 30 असं तक्रारकर्त्या महिलेचं नाव आहे. भारती आपल्या पतीसोबत दुचाकीनं मूळ गावी जात होती. दरम्यान 2 अनोळखी इसमांनी संगनमत करून रामनगर परिसरात अडवली. यावेळी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 5 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. याबाबत दिग्रस पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा यूएन न्यूज. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें.
उमरखेड पोलीस ठाण्याअंतर्गत अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुशांत अनंता बिच्चेवार वय वर्ष 36 असं जखमी युवकाचं नाव आहे। सुशांत आपल्या दुचाकीनं शेतात पाणी देण्यासाठी जात होता। दरम्यान एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनानं त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली। या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला। या अपघाताबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे। यवतमाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव वेगानं जाणारा ऑटो नियंत्रण सुटून उलटला। या अपघातात पती पत्नी आणि मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। रंजना भीमराव मडावी ही महिला पती आणि मुलीसह शासकीय रुग्णालयातून ऑटोनं घराकडे परत निघाली होती। यावेळी ऑटो चालक भरधाव वेगात आणि निष्काळजीपणानं वाहन चालवत होता। यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून ऑटो पलटी झाला। यात मडावी दाम्पत्यासह मुलगी देखील गंभीर जखमी झाली। या प्रकरणी रंजना भीमराव मडावी या महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली। मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे। हिंदी हार्टलँडमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे, तर यवतमाळ जिल्ह्यातही भाजपच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। यवतमाळ शहरातील दत्त चौकात भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत विजयाचा जल्लोष केला। मध्य प्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगड या 3 राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे। या विजयाचा जल्लोष दत्त चौकात करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटप करण्यात आली आणि निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। यवतमाळ शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडतच आहे। शहरातील कोल्हे लेआउट आणि जामनगरमध्ये घरासमोरूनच चक्क 2 दुचाकी चोरीला गेली। पीडितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। यवतमाळ येथील कोल्हे लेआउट आणि जामनगरातून अज्ञात चोरट्यानं 2 दुचाकी पळवल्याची घटना घडली। आनंद शंकर लाडे वय वर्ष 45 असं तक्रारकर्त्याचं नाव आहे। आनंद यांची दुचाकी कोल्हे लेआउटमध्ये उभी होती। यावेळी अज्ञात चोरट्यानं संधी साधून दुचाकी चोरली, तर सुमित महेश वेवोटिया वय वर्ष 32 यांची दुचाकी जामनकर नगरातून चोरट्यांनी चोरी केली। या दोन्ही घटनेबाबत अवधूतवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे। दिग्रस शहरातील शिवाजी महाराज चौकातील तब्बल 25 वर्ष जुनी गळतीची समस्या अखेर मार्गी लागली। हा प्रश्न मार्गी लागल्यानं एकीकडे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय देखील थांबला आहे। दिग्रस शहरातील संपूर्ण वार्डाच्या कामाची पाहणी करून दिग्रस शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी दृढ संकल्प करत मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी शिवाजी महाराज चौकातील 25 वर्षापासून रेंगाळत असलेल्या पाणी लिकेजची गळती 2 दिवसात मार्गी लावली आहे। शिवाजी महाराज चौकातील पाणी लिकेज बंद केल्यामुळे अनेक शाळाकरी मुलं मुली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। अशा धडाकेबाज कर्तव्याची जाणीव असणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेची तात्काळ दखल घेणाऱ्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे दिग्रस शहरासह तालुक्यातील नागरिकांनी कर्तव्यदक्ष डॅशिंग ऑफिसर म्हणत भरभरून कौतुक केलं आहे। बातमीपत्रात शेवटी पाहूया ठळक घडामोडी। बाबुळगावमध्ये मोबाईलसाठी आजीची हत्या, पोलिसांनी आरोपी नातीला केली अटक। नेर ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा, नागरिकांची मोठी अडचण। आणि नेर एपीएमसी निवडणुकीत शेतकरी सहकार आघाडीचा विजय, 17 पैकी 16 जागा जिंकल्या, एका ठिकाणी अपक्ष। बातम्यांची मालिका पुढे अशीच चालू राहील। आपण पाहत रहा यूएन न्यूज। नमस्कार।